हॅलो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आज रविवार आहे तर रोजच्यापेक्षा थोडं निवांत सर्व गोष्टी चाललेल्या आहेत। घाई गडबड वगैरे अजिबात नाही, निवांत उठणं वगैरे बाकीचे सामान सगळी निवांत चालू आहेत। तर आजचं थोडं बॅकयार्डचं क्लिनिंग करत आहे, त्याचबरोबर एक बॅकयार्डचा छोटासा वेजी पॅचचा अपडेट ब्लॉग मी तुम्हाला शेअर करत आहे। बऱ्याच दिवसापासून माझं वेजी पॅचचं जे काम होतं ते मला करायचं होतं, पण वेळेअभावी ते थोडंसं मागे पडत चाललं होतं। तर आज थोडासा वेळ काढून मी तो वेळ इथं बॅकयार्डच्या वेजी पॅचसाठी का दिला, कारण बऱ्याच वेळा असं होतं की रविवारचे इतर कामामुळे इथं सुद्धा वेळ द्यायला भेटत नाही। तर आज तोच वेळ मी इथं दिला आणि सर्व कामं आवरून घेतली। इथं टमाटोचा नुकताच भर येऊन गेलेला आहे, तर ओल्ड ब्रँचेस होत्या त्यासुद्धा काढून नवीन ब्रांचेसला सपोर्ट दिला। तर आता नवीन ग्रोथ होत आहे, तर परत आणखी नवीन टोमॅटो येतील, त्याच्यासाठी सपोर्टची त्या झाडांना गरज होती। बऱ्याच वेळा आपण बोलता बोलून जातो की वेळ नाही किंवा बिझी शेड्यूल आहे असं वगैरे अशा गोष्टी आपण बोलून जातो, पण आपल्या आवडीचं एखादं काम असतं तेव्हा ते करायला वेळ मिळत नाही, तर काढावा लागतो। तसंच आज मी इथं माझ्या थोड्या वेळातला वेळ काढून मी गार्डनिंगचं थोडंसं काम करत आहे। मला गार्डनिंग खूप आवडतं, विशेषतः घराच्या आजूबाजूच्या जागेमध्ये फळाफुलांचे भाजीपालाचे बिया रोपं वगैरे लावणं, त्याची टेक केअर करणं, किंवा मग ते जर बहरताना उगवताना किंवा ते फुलं येताना पाहणं, आपण लावलेल्या स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांचे जे असणारं। आता टोमॅटोचं उदाहरण घ्या, टोमॅटो मी स्वतः लावले होते इंडियाला जाण्यापूर्वी, आणि मी इंडियातून परत आल्यानंतर त्याचा भर सुरू झाला, तर तो खूप एक वेगळाच आनंद आहे स्वतः लावलेल्या झाडांचे स्वतः आनंद घेणे। तर तेच मला खूप आवडतं, आणि जो तास वेळ आपण रील बघण्यात घालवतो त्याच्यापेक्षा तो वेळ मी बॅकयार्डच्या गार्डनिंगसाठी घालवू शकते। मला खूप गार्डनिंग आवडतं, तास मी त्याच्यामध्ये रमू शकते। तर आता इथं उन्हाळा चालू आहे, आणि एवढ्या कडक उन्हात सुद्धा झाडं कशी दुपारच्या वेळेस कोमेजून जातात, कारण खूप कडक उन्हाळा आहे। 40-39 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं, त्याच्यामुळं साहजिकच आहे उन्हात ते कोमेजून जातात। पण ते सकाळी संध्याकाळी कसं टवटवीत होतात, तरी ते काही वाढायचे थांबत नाहीत, त्यांची ग्रोथ चालूच असते। त्यांच्याकडे पाहिलं की सर्व कामांचा जो थकवा असतो तो निघून जातो। आता रोज मी जॉबवरून आल्यानंतर पहिलं तर बॅकयार्डचा दरवाजा उघडून बाहेर एक चक्कर मारते, कुठल्या झाडांची ग्रोथ काल केवढी होती, आज केवढी होती हे पाहायला मला खूप आवडतं। रोजची झाडांची वाढ पाहताना एक वेगळाच आनंद होतो, आणि जो कामाचा थकवा आहे तो थोडासा कमी होतो, म्हणजे फ्रेशनेस जाणवतो। माझ्याकडे इंडोर प्लांटसुद्धा आहेत। मला आता म्हणजे आर्टिफिशियल पाना फुलांपेक्षा लाईव्ह प्लांट घरामध्ये ठेवायला आवडतात, त्यामुळे घरातलं वातावरण हवासुद्धा शुद्ध राहते आणि घरसुद्धा प्रसन्न वाटतं। तर असो, दुसरी एक गोष्ट अशी की आत्ता 2 दिवसातच संक्रांत आहे। संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो, त्याच्यासाठी मिक्स भाजी असते, तर कोण पालकाची भाजी वापरतं, तर त्याच्यासाठी कोण चाकवताची भाजी वापरतं, तर आमच्याकडं त्याला आमटीची भाजी म्हणतात। तर आता गेले 7 वर्ष झालं मी ऑस्ट्रेलियात आहे, परंतु जी संक्रांत आहे ती आम्ही पालकाच्या भाजीसोबत मिक्स भाजी करून भोगी साजरी करायचो। तर याच माझ्या गार्डनिंगच्याच आवडीमुळं मी ती जी आमटीची भाजी ती मी इथं बॅकयार्डला उगवलेली आहेत, आणि यावर्षीच्या संक्रांतीला म्हणजे भोगीला आता जस्ट म्हणजे त्याची भाजी करण्यासारखी मोठी झालेली आहेत। तर मी आता ती सुद्धा हार्वेस्ट करणार आहे याच्यामध्ये, म्हणजे आपल्याच गार्डनिंगचा आपल्यालासुद्धा भरपूर फायदा होतो, आणि त्यातून जो आनंद मिळतो किंवा झाडाच्या सानिध्यात राहून जो वेगळाच एक फ्रेशनेस येतो माणसाच्या मनाला, तो मी इथं फील करते। तर मागच्या वर्षीचा पण एक गार्डन ब्लॉग अपडेट आहे, तर त्याच्यापेक्षा आत्ताच्या ज्या गार्डनिंग आहे या वर्षीचं बॅकयार्डचं ते खूप अपडेटेड आहे। म्हणजे मागच्या वर्षीच्या ज्या चुकातून किंवा मग काहीतरी अनुभवातून मी काहीतरी वेगवेगळं शिकत गेले, आणि त्याच्यातून मग जे आलेलं जे नॉलेज आहे ते इथं मी वापरून या वर्षीचं बऱ्याच प्रकारे म्हणजे सुधारणा करायचा प्रयत्न केलेला आहे। तर इथं माझ्याकडं मोगरा जो असतो आपल्याकडं, तो पाकळ्यांचा भरपूर पाकळ्यांचा
तो सुद्धा मी ग्रो केलेला आहे. माझ्या फ्रेंडकडून एक कटिंग भेटली होती आणि ती कटिंग कुठून तो मी उगवलेला आहे आणि तो सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. त्याला कळ्या आलेल्या आहेत. आणि जी आता मी आमटीच्या भाजीचं जे तुम्हाला आत्ताच बोलले, तीच आमटीची भाजी मी हार्वेस्ट करत आहे. मी ती माझ्या फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करणार आहे. भरपूर आहे आणि आपल्याला फक्त ते म्हणजे असं वाणासाठी वगैरे पाहिजे असते तर मग ते आम्ही शेअर करणार आहे ती भाजी. आणि पहिल्यांदाच ती भाजी ग्रो झालेली आहे, छान एक अगदी ग्रो झालेली आहे. इथं एक इंडियन वांग्याचं झाडसुद्धा खूप छान ग्रो झालेलं आहे. त्याला वांगी आल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करेनच. तर आजचा हा व्हिडिओ जो बॅकयार्डचा गार्डनिंगचा आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या गार्डनिंगबद्दलचे जे काही अनुभव आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला नक्की विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एका नवीन अशाच व्हिडिओसोबत. तर थँक्यू.